नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा शेतकऱ्यांसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवत आहे। मग ते कृषी यांत्रिकीकरण असतील, ठिबक सिंचन वगैरे असेल, अशा विविध प्रकारच्या शेतकरी शासकीय योजना शेतकऱ्यांसाठी शासन राबवत आहे। त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की महा-डी-बी-टी योजना आहे, कारण सर्वच शासकीय ज्या शेतकऱ्यांच्या शासकीय योजना आहेत त्या महा-डी-बी-टी थ्रू भेटत आहेत। तर शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोगी येणारे सर्व काही अवजारं वगैरे, कृषी यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर, पॉवर टिलर अशा विविध प्रकारचे जे यंत्र आहेत ते सर्व महा-डी-बी-टी थ्रू काय करत आहेत, सोडत होत आहे। आणि त्या सोडतीमार्फत सगळ्यांना दिलं जातं। सर्व शेतकऱ्यांना, जे पात्र शेतकरी आहेत त्यांना मेसेज वगैरे पाठवले जातात। मग ते तुमची कुट्टी मशीन असेल, पॉवर टिलर असेल, ट्रॅक्टर असेल, त्याच्यानंतर ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, विविध प्रकारचे असे अनेक काय आहेत त्याच्यामध्ये योजना आहेत। मग ते योजना काय करतं, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, महा-डी-बी-टी पोर्टल निर्माण केलेलं आहे आणि त्यामार्फत दिलं जातं। पण आता कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की इथून आतापर्यंत 65 लाख शेतकऱ्यांना काय केलेलं आहे, कृषी यांत्रिकीकरण योजनेचे काय झालेले आहेत, मॅसेज पडलेले आहेत। आणि मॅसेज पडल्यामुळं काहींचं काय झालेलं आहे, कागदपत्र 10 दिवसाच्या कालावधीमध्ये अपलोड करा असाही मॅसेज त्याच्यावर आलेला आहे। आणि 10 दिवसाचा विलंब झाल्यानंतर परत त्यांना काय होतं, कागदपत्र अपलोड करता येत नाहीत। तर कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काय करायचं आहे, जोपर्यंत जी योजना घेत नाही तोपर्यंत तुमच्या लॉग इनमध्ये तसंच राहणार कागदपत्र अपलोड करण्यासाठी, कारण 10 दिवसानंतर ते रिजेक्ट वगैरे होणार नाही, असं कृषी मंत्र्यांनी काय केलेले आहे, घोषणा केलेली आहे। पण अद्याप काही शेतकऱ्यांच्या लॉग इनमध्ये जर चेक केलं तर ते काय झालेलं आहे, 10 दिवसाच्या कालावधी निघून गेल्यानंतर ते रिजेक्ट वगैरे झालेलं आहे। ते आणखीन अपडेट झालेलं नाही, पण थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे, ते अपडेट होणार आहे। आणि जेवढे 65 लाख शेतकऱ्यांच्या 65 म्हणावं लागेल, आहे का नाही, लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ज्यांना हे आलेले आहेत, मेसेज आलेले आहेत, काहींचे जे अकाउंट आहेत कागदपत्र अपलोड करण्यासाठी काहींनी कागदपत्र केलेत, काहींना काही तांत्रिक बाबीमुळं, तांत्रिक अडचणीमुळं काहींनी कागदपत्र वगैरे अपलोड केले नाही, तर त्यांना 10 दिवसाचा कालावधी दिलता। त्यानंतर परत 2 दिवस आणखीन जास्तीचे दिवाळीनिमित्त दिलते, त्यातही त्यांनी कागदपत्र अपलोड केले नाहीत। पण कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत तुम्ही त्याचा लाभ घेत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे, कागदपत्र अपलोड करता येणार आहे। ते अर्ज बाद होणार नाही, रिजेक्ट होणार नाही, त्याचा शेतकऱ्यांना काय होणार आहे, लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याने घाई गडबड वगैरे करायची नाही, घाबरण्याचं काही कारण नाही, कारण त्याचा लाभ तुम्हाला मिळेपर्यंत तुम्हाला मेसेज पडला की तुम्ही काय करायचं, त्यात कागदपत्र वगैरे अपलोड करायचे आहेत आणि त्याचा लाभ मिळेपर्यंत ते रिजेक्ट, अर्ज बाद होणार नाही, असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं। पण अद्याप आणखीन त्या पोर्टलवर तसं काही बदल झालेला नाही, पण हळूहळू थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे, त्याच्यामध्ये बदल होऊन शेतकऱ्यांना जे मेसेज पडलेले आहेत ते परत कागदपत्र काय होणार आहे, अपलोड करण्यासाठी हे येणार आहे। त्याच्यामध्ये त्यांच्या लॉग इनमध्ये कागदपत्र अपलोड करण्यासाठी काय होणार आहे, तुम्हाला मेसेज पडणार आहेत आणि मग तुम्ही काय करू शकता, कागदपत्र वगैरे अपलोड करू शकता। कारण आता जे रिजेक्ट झालेत कागदपत्र अपलोड करता येत नाहीत, पण परत ती चालू होणार आहे लॉग इन, आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही तुमचे स्वतःचे कागदपत्र अपलोड करू शकता। मग तुमचा आधार असेल, बँक पासबुक, 7/12 वगैरे, आता ते बंद झालं आहे। आता काय टेस्ट रिपोर्ट, कोटेशन आणि बँक पासबुकच हेच लागत आहे। त्यामुळं मग शेतकऱ्यांना ज्यांना मेसेज वगैरे आले तर त्यांच्याकडून ज्यांच्या घाई गडबडीमध्ये राहिलं असेल कागदपत्र अपलोड करायचे, काहींचं रिजेक्ट झालं असेल काही कारणास्तव, तर त्यांनी काय करायचं आहे, फेर करायचं आहे। थोड्या दिवसामध्ये परत ते काय होणार आहे, पोर्टल चालू होणार आहे आणि तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी काय होणार आहे, वेळ मिळणार आहे। आणि नंतर मग संमतीपत्र येईल आणि नंतर तुम्हाला जे वस्तू लागली आहे कृषी यांत्रिकीकरणमधली ती काय करायची आहे, खरेदी करायची आहे। जोपर्यंत संमतीपत्र येत नाही तोपर्यंत वस्तू घ्यायची नाही, असंही काय केलेलं आहे, कृषी विभागाने सांगितलेलं आहे। कारण तुम्ही संमतीपत्र आल्यानंतरच मग काय होणार आहे, तर अनुदानास पात्र होणार आहेत। कारण संमतीपत्र यायच्या अगोदर जर तुम्ही वस्तू खरेदी केली तर तुम्ही त्याला संमतीपत्र कधी येतं त्याला वेळ लागतो, 1 महिना, 21 दिवस किंवा मग 31 दिवसाचा कालावधी लागतो, कधी कधी जास्तीचा, कधी काही अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळं तुम्हाला जोपर्यंत संमतीपत्र येत नाही तोपर्यंत तुम्ही कसल्याही प्रकारची कोणतीही वस्तू महा-डी-बी-टी थ्रू जरी मेसेज पडलेला असला तरी खरेदी करायची नाही, असं सक्त आदेश काय केलेले आहे तर कृषी विभागामार्फत आपल्याला आलेले आहेत। त्यामुळं मग आता काय होणार आहे, ते पोर्टल परत अद्ययावत होऊन तुम्हाला काय होणार आहे, कागदपत्र अपलोड करायचे आणि तुम्हाला ज्या वस्तू लागल्यात, कुट्टी मशीन असेल वगैरे वगैरे काय असतील त्या सर्व तुम्ही काय करू शकतात, त्याचा लाभ घेऊ शकतात। धन्यवाद।